सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या एका मंत्राने तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला नक्कीच आकर्षित करू शकतात फक्त एकाच या मंत्राने. कदाचित 24 तासात सुद्धा ती व्यक्ती तुमच्या जवळ येईल, तुम्हाला तुमच्याशी प्रेमाने बोलेल, तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. असा कोणता मंत्र आहे? आपल्याला माहिती आहे राधाकृष्ण हे प्रेमासाठी एक उत्कृष्ट देवता असे मानले जातात. म्हणजे ह्यांचं प्रेम हे अगदी सर्वात वेगळं आणि प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला प्रेम करायला शिकवणारं हे राधाकृष्णाचं प्रेम. आता हेच प्रेम आपल्यापासून जर का दूर गेलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्या जवळ अट्रॅक्ट करायचं असेल, अट्रॅक्शन पॉवर जर का वाढवायची असेल, तर याच मंत्राचा वापर तुम्हाला करावा लागेल. ह्या मंत्राचा वापर अगदी सतत रोजच्या रोज तुम्हाला करायचा आहे, जोपर्यंत तुमची आवडती व्यक्ती तुमच्या जवळ येत नाही किंवा तुमच्या जर का नवरा बायकोमध्ये काही दुरावा झालेला असेल, काही वादविवाद झालेले असतील, तर तुम्हाला ह्या उपायाचा नक्कीच फायदा होणार आहे. हा फायदा कसा करून घ्यायचा अगदी व्यवस्थितपणे व्हिडिओ ऐका आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना WhatsAppला जाऊन नक्कीच शेअर करा. आता तुम्हाला जर का तुम्ही नवरा बायको आहात आणि तुमच्यामध्ये दोघांमध्ये काहीतरी दुरावा निर्माण झालेला आहे, त्यासाठी काय करायचं? तर त्यासाठी सुद्धा हा मंत्राचा कसा वापर करायचा तेही सांगते आणि एखाद्या व्यक्तीला जर का अट्रॅक्ट करायचं असेल तुमच्या जवळ, तरीही तुम्हाला ह्या मंत्राचा वापर करायचा आहे. तो कसा करायचा तेही सांगते. सगळ्यात पहिले नवरा बायकोमध्ये जर का दुरावा निर्माण झालेला असेल, तर त्यासाठी काय करायचं? सर्वात पहिले आपल्याला रात्री झोपतो त्या बेडवर आपल्याला व्हाईट रंगाची चादर अंथरायची आहे. म्हणजे व्हाईट रंग हा आपल्याला अंथरायचा आहे. व्हाईट रंगाची चादर अंथरायची आहे. त्याच्यावर तुम्हाला गुलाबाच्या अत्तरानेच तुम्हाला तुमच्या त्या आवडत्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. ते पण तुम्ही जिथे झोपता तिथे उशी घेता त्या उशीच्या खाली त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. तुमच्या नवऱ्याचं नाव लिहायचं आहे. आता हे किती दिवस करायचं आहे? तुम्ही रोज केलात तरीही चालेल. जोपर्यंत तुमच्या नवरा बायकोमध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे, तो दुरावा दूर होत नाही तोपर्यंत रोज हा उपाय करायचा आहे. आता जर का तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं असेल, तुमच्या मनातली जी काही प्रेमाची भावना आहे ती तुम्हाला व्यक्त करायची असेल, तर हा उपाय कसा करायचा? आता तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती असेल तरीही, तुमच्यापासून लांब गेलेली असेल किंवा तुमच्यात दोघांमध्ये काहीतरी दुरावा निर्माण झालेला असेल तरीही, दिवसभर तुम्हाला माहिती आहे आपल्याला राधाकृष्ण हे खूप अ, असं असे देवता होते, दोन्ही दोन्ही अशी असं कपल होतं की आपण त्यांचं प्रेम पाहतो. तर हे जे प्रेम आहे हे अजरा अमर आहे. आता हे राधा हा जो मंत्र आहे, हा मंत्रच म्हणता येईल राधा राणी. तुम्हाला माहिती आहे तर राधा 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 म्हणजे धारा 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 राधा 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 हा शब्द, हा मंत्र सतत तुम्हाला म्हणत राहायचा आहे. नक्कीच तुमच्यातली अट्रॅक्शन पॉवर वाढेल आणि तुम्हाला आवडत्या व्यक्तीला तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. अट्रॅक्शन पॉवर वाढू शकते आणि तुम्ही तुमचं प्रेम नक्कीच मिळवू शकता, ज्याने तुमच्यावर नुसता प्रेमाचा वर्षाव होईल. प्रेम, प्रेम आणि प्रेम. मग ते प्रेम आपलं स्वतःचं असायला हवं, इतरांचं नाही. बघा, प्रेम हे कुणाचंही असू शकतं. जर का तुम्ही आई, मुलं किंवा मित्र, मैत्रिणी हेही असू शकतं. अगदी कुणासाठी सुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता. पण चुकीच्या कामासाठी हा उपाय, ह्या मंत्राचा वापर करू शकत नाही. कारण राधा राणीचा हा मंत्र किती पॉवरफुल आहे. जर तुम्ही कधी केला असेल तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना WhatsAppला जाऊन शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.